नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीच्या व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 7 डिसेंबर. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लुआना लोपेश लारा, ऑप्शन सी. ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. 29 वर्ष या महिलेचं वय आहे. ब्राझीलची ही महिला आहे. लुआना लोपेश लारा असं हिचं नाव आहे आणि ही जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश ठरलेली आहे. डान्सर, फिनटेक उद्योजक लुआना लोपेश लारा याने कल्सी ही कंपनी स्थापन केली. ठीक आहे, ही बॅले डान्सर होती, ज्याचे मूल्य सुमारे 11 अब्ज डॉलर होते. ठीक आहे, आणि तिने लुसी गुवो व टेलर स्विफ्ट या 2 महिलांना मागे टाकलं आणि आता ती जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश ठरलेली आहे. तिचं वय आहे 29 वर्ष. देश आहे ब्राझील. तर ह्या गोष्टी विचारल्या जातात. फोर्ब्स खूप महत्वाची यादी असते फोर्ब्सची. दुसरा प्रश्न बघूया. नुकताच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा मिळालेला आहे सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन हिला. ही 26 वर्षे. आता हे सिडनी नावच आहे तिचं. ठीक आहे, तर बघा ती अमेरिका या देशाची आहे. तिचं नाव आहे सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन. ठीक आहे, हिला जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार मिळालेला आहे. ही देखील 26 वर्षाची आहे आणि हिने टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 400 मीटर अंतर 47.78 सेकंदात, म्हणजे 48 सेकंद सुद्धा लागू दिले नाही. ठीक आहे, 400 मीटर अंतर ही धावलेली आहे आणि तिनं विजेतेपदाचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. कोणते ऑस्ट्रेलियन विद्यापीठ 2026च्या मध्यापर्यंत गुरुग्राम मध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडणार आहे? ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ भारतामध्ये, तर हे व्हिक्टोरिया विद्यापीठ आहे, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया विद्यापीठ 2026च्या मध्यापर्यंत गुरुग्राम मध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडणार आहे. ठीक आहे, तर ते IT विषय, व्यवसाय आणि संशोधन या विषयामध्ये अभ्यासक्रम देतील आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ भारतात ब्लॉक मॉडेल ही अनिल झालं इथं. ठीक. पुढचा प्रश्न बघा. आपल्या चोट्टा देश शेजारी पाकिस्तान बद्दल आहे. पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख म्हणजे चीफ डिफेन्स फोर्स म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, असीम मुनीर. ठीक आहे, बघा, पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख बनतील. तर ते लष्कर प्रमुख म्हणून काम करत राहतील. ठीक आहे, तर हे लष्कर प्रमुख सध्या आहेत किंवा होते आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलाचे ते आता प्रमुख बनलेले आहेत. ठीक आहे, आपल्याकडे तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची भारताचे. प्रश्न क्रमांक 5 बघा. T20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा जगातील तिसरा गोलंदाज कोण ठरला? तर सुनील नरेन असं या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, बघा, वेस्ट इंडिज या देशाचा आहे हा खेळाडू. फिरकी गोलंदाज आहे सुनील नरेन. यांना T20 क्रिकेटमध्ये 600 बळी किंवा 600 विकेट घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. मग पहिले दोन कोण आहे? तर राशिद खान 1 नंबरला आहे, तर ड्वेन ब्राव्हो हे 2 नंबरला आहे. ठीक आहे, यांनी 600 बळी T20 मध्ये घेतलेले आहे किंवा तो आकडा पार केलेला आहे. तर हा पार करणारा तिसरा गोलंदाज ठरलेला आहे. ठीक आहे, आणि नरेन T20 मध्ये खेळलेला आहे. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 6 बघा. भारत आणि रशियामध्ये नुकताच लष्करी लॉजिस्टिक सपोर्ट करार झाला. त्या कराराचे नाव काय आहे? तर त्या कराराचे नाव आहे रिलॉस ऍग्रीमेंट. ठीक आहे, तर आपल्याला माहितच आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे भारत दौऱ्यावर आले होते
तर त्या दरम्यान हा करार झालेला आहे. रिलॉस ॲग्रीमेंट याला म्हटलं जातं. रिलॉस ॲग्रीमेंट काय आहे ते एकदा बघूया. रशियाने भारतासोबत रिलॉस कराराला मान्यता दिलेली आहे. रिलॉस म्हणजे रसायन लॉजिस्टिक सपोर्टची देवाणघेवाण. तर हा भारत आणि रशिया यांच्यामध्ये लष्करी लॉजिस्टिक सपोर्ट करार आहे. आणि या कराराअंतर्गत भारतीय आणि रशियन सैन्य एकमेकांचे तळ, बंदरे आणि हवाई क्षेत्र वापरू शकतात. तर त्यांना इंधन, दुरुस्ती, पुरवठा, निवास आणि देखभाल यासारख्या सेवा देखील मिळतील. भारताला 40हून अधिक रशियन नौदल आणि हवाई दलाच्या तळामध्ये प्रवेश मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे मैत्रीपूर्ण करार आहे. आपल्या देशाला समजा युद्धाचं काम पडलं किंवा त्यांच्या देशाला युद्धाचं काम पडलं तर ते आपल्या पोर्ट वगैरे विमानतळ वापरतील. त्या संदर्भातल्या सुविधा जसे की इंधन, दुरुस्ती, पुरवठा, राहण्याचं सोय, देखभाल यासारख्या सुविधा ते आपल्याला देतील, आपण त्यांना देऊ. ठीक आहे. भारताला 40हून अधिक रशियन नौदल आणि हवाई दलाच्या तळामध्ये प्रवेश मिळतो, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण अलीकडे ज्वालामुखी आणि या गोष्टी घडत आहे, त्यामुळं याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. तर अँडीज ही पर्वतरांग जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. कुठे आहे ही अँडीज? तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेली आहे. दक्षिण अमेरिका जो खंड आहे त्याच्या पश्चिम किनाऱ्याला जी पर्वतरांग आहे ती पूर्णच्या पूर्ण 7,000 किलोमीटरची लांबी आहे आणि जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे, जिचं नाव आहे अँडीज पर्वतरांग. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, खूप महत्वाची गोष्ट आहे. पूर्णच्या पूर्ण जो दक्षिण अमेरिका खंड आहे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर ही पर्वतरांग 7,000 किलोमीटरची पसरलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया, भारताची पहिली महिला लेफ्टनंट जनरल कोण होती? तर या होत्या पुनीता अरोरा, ऑप्शन सी. तर मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी भारताची पहिली महिला, जगातली पहिली महिला, देशातली पहिली महिला किंवा राज्यातली पहिली महिला अशा कॅटेगरीतले कोणता ना कोणता प्रश्न येत असतो, त्यामुळे दररोजच्या व्हिडिओत आपण एक प्रश्न घेतो. तर भारताची पहिली महिला लेफ्टनंट जनरल होती पुनीता अरोरा. प्रश्न क्रमांक 9 बघा, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी पार पडणार आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे पडणार आहे 2 जानेवारी ते 4 जानेवारीच्या दरम्यान 2025 ला. ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळे याच्या संदर्भातले प्रश्न लक्षात ठेवायचे, हे विचारले जातात आणि हे वर्षभर विचारले जातील. 10वा प्रश्न बघा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? आणि हे आहेत विश्वास पाटील. ठीक आहे, विश्वास पाटील हे कथा कादंबरीकार, लेखक आहेत आणि यांचं खूप मोठं योगदान यांच्या कादंबरी पानिपतवर, पानिपत नावाचा हिंदी सिनेमा बनलेला आहे आणि अलीकडे चंद्रमुखी नावाचा जो सिनेमा आपण बघितला मराठीमध्ये, तो सुद्धा यांच्या कादंबरीवर बनलेला आहे. तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पत्रिका जाहीर झाली, त्याबद्दल आपण माहिती घेऊ. याचं आयोजन सातारा या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जर असा प्रश्न आला की 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडणार आहे किंवा त्याच्यानंतर कुठे पार पडले, तर ते सातारा या ठिकाणी. स्पेसिफिक अजून विचारलं तर छत्रपती शाहू स्टेडियम सातारा. संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर संमेलनाचे अध्यक्ष आहे विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष आहे शिवेंद्रसिंह राजे भोसले. ठीक आहे, हे तिथले पालकमंत्री आहे. तर बोधचिन्ह आहे द फडणीस. किती वर्षांनी होतंय साताऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन? तर 32 वर्षांनी होतंय. 1993 ला याच्यापूर्वी झालं होतं, त्याच्या आधी 1962 ला आणि त्याच्या आधी 1905 ला. म्हणजे आता चौथ्यांदा साताऱ्यात हे साहित्य संमेलन होत आहे. ठीक आहे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खूप महत्वाचं आहे आणि याच्या नंतरचे 100 असेल शताब्दी या ठिकाणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, हरिमऊ शक्ती लष्करी सराव 2025 कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हरिमाऊ शक्ती किंवा हरिमऊ शक्ती असं दोन्ही म्हटलं जातं. तर हा भारत आणि मलेशिया, ऑप्शन सी, या दोघांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याच्याबद्दलची माहिती बघूया. बघा, हरिमऊ शक्ती लष्करी सराव 2025 किंवा एक्सरसाइज हरिमऊ शक्ती असं याला म्हटलं जातं. कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर भारत आणि मलेशिया. ठीक आहे, याची आवृत्ती कितवी आहे? 5वी आवृत्ती आहे.
कोणता कालावधी काय आहे तर 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर, म्हणजे काल परवा तो सुरू झालेला 18 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. दरवर्षी याचं आयोजन होतं. पहिली आवृत्ती 2012 ला झालेली होती. ठीक आहे. मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये गॅप पडलेला असू शकतो. तर ठिकाण आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान या ठिकाणी. आणि हरिमऊ हे मलेशियन भाषेतील वाहक असा याचा अर्थ होतो. तर शक्ती आपल्याला माहितच आहे, शक्ती म्हणजे शक्ती हिंदी मधलं हे वाक्य आहे, म्हणून याला हरिमऊ शक्ती लष्करी सराव असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता हे लक्षात राहील असं मला अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 131वा. बघा, महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 तयार केला. कुणी तयार केला? जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी. ठीक आहे. तर जगातील 181 देशांमधील महिलांच्या कल्याणाची, सुरक्षितता आणि न्याय आणि समावेशाची स्थिती हा निर्देशांक किंवा हा इंडेक्स मोजतो. तर याचा गुणक्रम 0 असेल तर सर्वात वाईट, 1 असेल तर सर्वोत्तम. ठीक आहे. तर रँक 131 व स्थान याच्यामध्ये भारताचा आहे 181 देशांपासून. गुणक्रम 0.607 म्हणजे जवळपास. ठीक आहे. हे लक्षात घ्या, 0 ते 1 यामध्येच याला कॅटेगराईज केलेलं आहे, रँक दिलेला आहे गुणक्रम. तर 0.6 म्हणजे आपण मीडियम आहोत, 0.5 ला मीडियम आणि 0. मीडियम पेक्षा चांगलं आपलं सर्वोत्तम तिकडे, पण आपण 1 नाहीये, सर्वोत्तम नाहीये, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तर यापूर्वी 2023-24च्या सूचनांकात भारताची रँक 128वी होती. त्यावेळेस आपण थोडेसे मागे होतो, आता आपण चांगले अजून थोडस झालेलो आहे. तर या रँक मधले पहिले 3 देश एकदा त्याची नावं बघून घ्या. डेन्मार्क 1 नंबरला आहे, आइसलँड 2 नंबरला आहे, तर नॉर्वे 3 नंबरला आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्याला नुकतीच एकाच वेळी 5 नवीन GI टॅग मिळाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू, ऑप्शन डी. ठीक आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 5 नवीन GI टॅग एकाच वेळी. तर त्याच्याबद्दलची आपण माहिती बघूया. बघा, तामिळनाडूला एकाच वेळी 5 नवीन GI टॅग मिळाले. तामिळनाडूला GI टॅग आता 74 झालेले आहेत. वैरोयून कॉटन साडीला, थुयामल्ली तांदूळाला, अंबा समुद्रम लाकडी खेळणीला, नमक्कल सोपस्टोन भांडीला, गोविंदपदी देशी साखरेला हे GI टॅग मिळालेले आहेत. GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. हा कायदा 1999 ला लागू झालेला होता, बनलेला होता. तर 15 सप्टेंबर 2003 पासून लागू झालेला होता. याची वैधता 10 वर्षाची होती, किंवा GI टॅगची वैधता 10 वर्षाची असते. सर्वात जास्त GI टॅग हे उत्तर प्रदेशात आहे 79, आणि आता 74 तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या कंपनीला 27वी नवरत्न कंपनी म्हणून दर्जा प्राप्त झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, नुमालीगड रिफायनरी. ठीक आहे. बघा, 27वी नवरत्न कंपनी नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला हा दर्जा प्राप्त झाला. हिचं नाव आहे नुमालीगड रिफायनरी लिमिटेड, किंवा NRL हा शॉर्ट फॉर्म आहे. ही 27वी नवरत्न कंपनी बनलेली आहे. दर्जा मिळाला 1 डिसेंबर 2025 रोजी. याची घोषणा केली पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी. ठीक आहे. याच्यातून तुमचं हे कव्हर झालं पाहिजे की पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री भारत सरकारचे कोण आहेत? हरदीप सिंह पुरी. तर NRL म्हणजेच नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही ऑइल इंडिया कंपनी, ऑइल इंडिया लिमिटेड OIL ची सहाय्यक कंपनी आहे. हिचं मुख्यालय आहे नुमालीगड या ठिकाणी, आसाम या राज्यामध्ये. ठीक आहे. आणि हिची स्थापना झालेली होती 22 एप्रिल 1993 ला. 2009 मध्ये तिला मिनीरत्न दर्जा प्राप्त झाला होता, आणि आता नवरत्न दर्जा 2025 मध्ये प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय बँक दिवस कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4 डिसेंबर. ठीक आहे. तर 4 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय बँक दिवस आहे. 2020 पासून हा साजरा केला जातो. याचा उद्देश आहे बँकिंगच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे आणि आर्थिक स्थिरतेचे महत्त्व पटवणे. 2025 ला 6वा आंतरराष्ट्रीय बँक दिवस आहे.
तर 2025 ची थीम आहे बँकिंग फॉर अ सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह फ्युचर आणि बँक पॉवरिंग अ लावेबल प्लॅनेट. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मोफत पीडीएफसाठी टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीत जॉईन करा. इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.